बरं झालं येऊन गेली तर. मी म्हणू का थांबतच काय बापा म्हटलं रातभर तिथं. मी कायले थांबू आई, हाय ना तिथे एवढ्या जणांची काय गरज आहे तिथं. झालं ना आता जे होतं महत्वाचं तिथं काम झालं. आता मस्त व्यवस्थित आहे. आणि बेबी आताच म्हणे यायले पिंकीच्या मामाला घेऊन जा म्हणे तिले म्हणे. आले इथं राहू देत म्हणे, आम्ही जाऊ म्हणे दोघी जणी. हो तेच म्हणत होते मी. आता काय कसं आहे पोरगी कशी आहे पार्वतीची? पिंकीवानीच असन नाही? खुश आहे पार्वती, आनंदी आहे का बस नाराज झाली? काय आई पोरगी पिंकीपेक्षा बी चांगली आहे. मस्त गोरी गोरी आहे, मस्त पोरगी आहे. पण कनी आई पार्वती ताई कनी नाराज झाल्या बा. जेव्हा मी तिथंच होती डिलिव्हरी रूम मध्ये, तर पोरगी झाली आणि नर्सानं सांगितलं, दाखवलं तिले पोरगी झाली म्हणे. इकडे मान करून टाकली ऐकल्याबरोबर. लय नाराज झाल्या पिंकीची आई, लय नाराज झाली. अमा नाराज झाली काय? तिला आशा होती पोराची, पोरग होईन बा म्हणून ते नाराज झाले. आता समजावं लागेल तिला. आता काही आम्ही जात नाही आता तिथं दवाखान्यात भेटाले. आता घरी येईन कनी तेव्हाच भेटू म्हटलं. असं सगळे मिळून आम्ही निर्णय घेतला. उद्या होईनच ना सुट्टी? हा उद्या सुट्टी होते आई. आता ते विचारपूस नको करू, स्वयंपाक कर पटकन. त्याच्यासाठी तेवढ्या जणांसाठी डब्बा बी पाठवा लागते पिंकीच्या मामाजवळ. आणि पार्वती ताईसाठी काहीतरी सोजीकीची बनव, गरम पाणी घे पाठवा लागते. आता ठीक आहे, मीच करू का एवढ्या जणांचा स्वयंपाक आता? हा तिच्यासाठी सोजी का मी बनवू? म्यार झाली का तू? हा मी कायले करू? आई कशी करतो हो तू? कोण करण? करावं तिच्या भावानं नाही तर तिच्या नवऱ्यानं. मी कायले करू? आई एवढं केल्यानं काय होऊन जाईल? आता उद्या तर सुट्टीच होते, फक्त आजच्या दिवसच नेऊन द्यावं लागन. तर मी करू लागतो ना, तुलेच करायला लावतो का एकटीले? मी करू लागतो ना. लागन तर ते तर म्हणेत, ते भाऊ तर म्हणेत इथूनच घेऊन येतो म्हणे. पण बेबी आता म्हणे नाही म्हणे, बाहेरचं खाणं चांगलं नाही म्हणे. तर मला म्हणे कल्याणी पाठवून देतो म्हणे संदीप जवळ म्हणे. म्हणलं हो. ते बेबी बाई बी मोठी शाईनी आहे. तू तुझ्या सुनीला करायला लाव म्हणा एवढ्या जणांचा स्वयंपाक आणि डब्बा पाठवणं. आई थोडस तरी मार मार देव देव करतं, मार पूजा पाठ करतं. आणि थोडस तरी हात उच्ची ठेवत जा, हात लंबा ठेवत जा. असं कोणाला देवाला मागं नको पाच जाऊ. हा दोन एक सांगितले खाईन तर काय कमी होऊन जाईल काय आपलं? आणि बनवू आपण तर काय झिजून जाऊ का? नाही नाही हो चल करून घेऊ. काही जाते आता. आता तर एवढी झाल पडली, आता काही जातील त्या. जाते 10 वाजेपर्यंत जात होते जाते. चल पोट पोट करून घेऊ आपण स्वयंपाक. तर किती जण आहे बाबा तिथं? बेबी बाई कौसा काकू 2 आणि एक पिंकीचा बाप 3 आणि पार्वतीसाठी काय म्हणतो सोजे आणि इकडे जवळ 4 जणांसाठी पाठवा लागत नाही स्वयंपाक? हो आणि जास्त काही नाही, एक एक दोन दोन पोया. दवाखान्यात कोणी खाते का जास्त? बेबी आता तर म्हणे माझ्यासाठी एकच पोय धाडतो म्हणे. तर एक एक दोन दोन पोया अशा पाठवून देऊ. आणि पिंकीच्या मामाला जेवायला बोलावून घेतो, स्वयंपाक झाला का ते जेवण करून चालले जाते. हो चल मग पहिले स्वयंपाक करून घेऊ मग बोलावजो. कुठे आहेत आता ते जवळ? घरी आहेत का? हा मी घरी थांबतो म्हणे. चल मग करून घेऊ पटापट स्वयंपाक. चल बेटा घरी चल. आले तुम्ही? आणि लहान बाई बी आली काय? आई बी आली काय? बाबा बी आले का? नाही नाही पिंकी कोणी नाही आलो. मीच आलो डब्बा नेवासाठी आलो. उद्या सगळे येतील. तू चालतं का आता दवाखान्यात लहान बाईची पवाली? चालतो काय? चल मग सांगा आता. मी नाही येत मामा, मी काकूच्या घरीच राहतो. मी नाही येत दवाखान्यात लहान बाईले पाहाले. पिंकी चाल ना, मस्त आहे ना आपली बाई. मस्त आहे पाहू मस्त. हा मस्त चाल ना. लहानशी आहे मस्त, लहानशी आहे मस्त. मी नाही येत पाहाले. मी नाही पाहत. मी इथंच पाहतो. अर्धा तर लहान दादा मस्त आहे, मी त्यालाच पाहतो. राहू दे संदीप, हे नाही येत. राहू दे आता घरी येईल नसलं उद्या पाहून घेईन ते. सगळं ठीक आहे? पार्वतीची तब्येत गिबेत ठीक आहे ना सगळं? बाळाची तब्येत गी? हो शांताबाई मस्त आहे. बाळाची तब्येत ठणठणीत आहे मस्त. आणि पार्वतीबाईची तब्येत बी चांगली आहे. सगळं ठीक आहे, मस्त व्यवस्थित झालं सगळं. सगळं ठीक आहे. उद्या सुट्टी भेटून जाईल उद्या. बरं मग डब्बा करून देऊ का? 4-5 जणांसाठी लागन. आणि हिच्या पार्वतीसाठी सोजी बनवून देतो. गरम पाणी घेऊन जाय, करून देतो डब्बा. मी पटापट बनवतो स्वयंपाक. नाही शांताबाई तुम्ही नको बनवा. कल्याणी आली सोबत तर कल्याणी करून राहिली. असं कल्याणीला आणलं सोबत नाही? आता सोबतच घेऊन जाशील का मग डब्बा घेऊन? नाही नाही आता तिला काळजी न्यावं लागते. बेबी आता म्हणे आता आम्ही तर आहो म्हणे दोघी दोघी. भाऊजी बी आहे म्हणे, तू बी आहे म्हणे. तर कल्याणीला कायली राहू देतो म्हणे आता म्हणे पुरी परीले दवाखान्यात. तिला घेऊन जाय म्हणे. तर तिले घेऊन आलो. तर ते म्हणे मी करतो म्हणे डब्बा. तर ते करून राहिली डब्बा. मी इकडे पिंकीला भेटायला येऊन गेलो. पिंकीला चालत असेल तर पिंकीला घेऊन जातो म्हटलं. असं करते ना ते? मग ठीक आहे, नाही तर करत होती मी, करून देत होती मी. बात करतो मी 1 घंट्यात. नाही नाही करते ती कल्याणी करते. ठीक आहे बाई चालतं का दवाखान्यात?
चल मग पटकन. बैल पाहिजे. मी नाही येत ना मामा. मी नाही खात. जा तुम्हीच. ठीक आहे, नको येऊ बा. चल मग इथंच राह मग. उद्या येईन मग आम्ही, आई बाबा सगळे. हा, मी इथंच खेळतो. इथंच राहतो मी. हो ठीक आहे, सगळे इंदिरा बाई. ठीक आहे, उद्या सुट्टी होऊन जाईल. तर मुली गाडी पाहिजे होती. रिकामी असन तर गाडी पाहिजे होती. आता डब्बा घेऊन जाणं आहे, त्याच्यासाठी म्हणतो बा. घेऊन जाय ना. आहे रिकामीच आहे. घेऊन जाय. उद्या तर सुट्टीच होती, तर मग उद्या किती वाजेपर्यंत यान मग घरी? हं? तसं मला ठेल्यावर जाणं जाऊ दे. काही हरकत नाही. उद्याच्या दिवस आम्ही मोटरने चाललं जाईल. घेऊन जाय तू, गाडी घेऊन जाय तू. आहे ना पेट्रोल घे. जाणं तर होईल ना. जाणं झालं म्हणजे झालं. मग तिकून यावं तर मी भरून देईन. जाणं तर होईल ना. आहे अर्धी टंकी भरून आहे. होते जाणं होते आणि येणं होते. एक दिवसाचं होते. जाय घेऊन जाय. डब्बा डब्बा कोण करून राहिलं? करू काय? करून घेतो मी पटकन 4-5 जणांचा डब्बा. पार्वतीसाठी सुजी बनवतो, गरम पाणी देतो. करू का पटकन? 1 घंट्यात बनवतो मी. नाही नाही इंदिरा बाई नाही, राहू द्या. कल्याणी करून राहिली. असं कल्याणीला सोबत आणलं काय? बरं, ते करून राहिली काय? मग सगळं घेऊन जाशील का तिला आता अजून दवाखान्यात? नाही तिला काढली नाही ना आता. ती करते स्वयंपाक. मी एकटाच जाईन दवाखान्यात आता. ठीक आहे, ठीक आहे. मग तब्येत बी चांगली आहे? लेकराची तब्येत, पार्वतीची तब्येत? हो चांगली आहे तब्येत. बाळाची चांगली आहे आणि बाईची चांगली आहे. बरं ठीक आहे बापा, मस्त चांगलं झालं. थांब इथंच, मी चहा बी आणतो. बापा आज एवढ्या लवकर लागल्या स्वयंपाकाने दोघी माहिती. झाला स्वयंपाक दोघीनं मिळून केला ना, तर झाला स्वयंपाक, पुरा झाला स्वयंपाक. अरे वा, आज कुठून दिवस निघाला बघा एवढ्या लवकर स्वयंपाक केला. नाहीतर मी रोज म्हणतो लवकर स्वयंपाक करत जा, लवकर स्वयंपाक करत जा, पण तेच वाजते तुमचे 8:30-9. आज कसं काय लवकर स्वयंपाक केला बा? दवाखान्यात दवाखान्यात नेते ना स्वयंपाक, त्याच्यासाठी. पार्वती आहे, तिच्यासाठी सोजी बनवली. आणि ते भाऊ आहे पिंकीचा बाप, आणि ह्या दोघी आहे बेबीबाई कौसाबाई, यायच्यासाठी डब्बा बनवावा लागला, म्हणून लवकर स्वयंपाक झाला. हो का? कोण नेऊन देते मग? कल्याणी. कल्याणी आता नको जाऊ. हा, काही गरज नाही आता एवढ्या रातच्यानं. नाही बाबा, मी नाही जात. पिंकीचे मामा जाते, ते नेऊन देते. असं हा, ठीक आहे बा. मग वाढ मग जेवून घेतो मी. आता झाला म्हणता लवकर स्वयंपाक तर. थांबा आता, जवाई बापू संग जेव जा आता, दोघे जण जेवा आता. ते बी जेवून जातील ना घरून, आणि त्याच्यासाठी डब्बा घेऊन जातील. कुठे आहे? कुठे मग जवाई बापू तर दिसून नाही राहिले. घरी आहेत बाबा ती. मी बनवून आणतो मी त्याला. हो जाय बरं, कल्याणी जाय लवकर बोलावून, मी ताटं करून ठेवतो आणि डब्बा बांधून ठेवतो. जाय त्याला बोलावून घे पटकन जेवतील ना, पटकन जातील. जास्त रात व्हायच्या पहिले. कुठं गेले बाबा हे पिंकीचे मामा? घर उघडत आहे ना सगळं ना? कल्याणी तुम्ही? हो मी. काहून? एवढं काय दचकाची गरज? भूतगीत पाहिल्यावानी? तसं नाही, मी म्हणतो का तुम्ही घरी कशा काय? कशी काय म्हणजे? स्वयंपाक केला, स्वयंपाक झाला, आई म्हणे जाय म्हणे बोलावून आण म्हणे जेवायला. जेवून घ्या तुम्ही, आणि मग डब्बा देऊन देतो बांधून सगळ्याचा. तर बोला आले तुम्हाला, तर तुम्ही घरात नाही. घर उघडत सगळं इकडे पाहिली, तुम्ही आहेच नाही घरात. आणि इकडे येऊन उभे झाली मग बाहेर. कुठं गेले म्हटलं गड्या घर उघडं ठेवून ना? कुठं गेलते? कुठे हिंडून राहिले घर उघडं करून? हा, मी तिकडे शांताबाईच्या घरी गेलो होतो. पिंकीले नाही तो म्हटलं दवाखान्यात. तर पिंकी नाही म्हणते बा, नाही येत म्हणते. अमय, काऊन नाही येत म्हणते? ते नाही तर कोणी लेकरं तर मागं लागले असते, मी येतो करून. आणि ते काऊन नाही म्हणते गड्या? तिचं मूडच खराब आहे असं वाटतं मला. पिंकीला तिला सांगून नाही गेलो ना, ती शाळेत गेली होती, आपण इकडे चाललो गेलो. त्याच्यानं राग आला असं तिने. आता ठीक आहे म्हटलं, शांताबाईजी म्हणे ठीक आहे म्हणे, राहू दे तिला, नको नेऊ म्हणे, मापाशी राहायचं म्हणे ते. तर मग तिथून इंदिराबाईच्या घरी गेलो होतो गाडीसाठी. म्हटलं गाडी विचारून ठेवून देतो म्हटलं. हो म्हणे, हाय म्हणे गाडी गिरी. सगळं भेटते गावामध्ये. मा गावामध्ये काहीचीच हे नाही, कायचीच दिक्कत नाही जात. सगळं भेटते. बरोबर आहे. चला मग आता जेवण करायला. बाबाई आहे, बाबा तुम्ही सोबतच जेवण घ्या. हा ठीक आहे, मग बाबा यायचं सोबत जेवण होऊन जाते. चला मग. हे पहिले दरवाजा लावून द्या. हा, उघडच नको ठेवा. हो, आता लावूनच देतो दरवाजा. आता काही घरी यावाची गरज नाही. तिथूनच जेवलो का डब्बा घेऊन तिथूनच चालला जातो. चाबी देऊनच आलो समजा. मग जवळ बापू घ्या, जेवा करा सुरू. हो बाबा, तुम्ही करा पहिले सुरू. तुम्ही जेवा. हो मी जेवतो. तुम्ही जेवा. तुम्ही का तोंड पान काय मायो मध्ये म्हणता? तुम्ही करा सुरू. घ्या तुम्ही घ्या. घ्या जेवा, दोघे संगत जेवा. सासरे जवाई पहिले तुम करता ते जेवण थंड होते. मस्त लोक आहेत बोटे ह्या गावचे बाबा. या गावचे लोक मला लय आवडले बा. मस्त लोक आहे. एकामेकाच्या संकटात असे धावून येतात का बा. एक परिवार बी असा एवढा एकजूट नाही राहत. तेवढं एकजूट तुमचं गाव आहे.
मला बम आवडलं बा तुमचं गाव. मस्त आहे, एक नंबर गाव आहे. मग काय तर जावई बापू, आमचं गावच तसं आहे. आमच्या गावात कोणीही आलं ना, कोणालाच परख मानत नाही आम्ही. आणि आम्ही एका कुटुंबासारखे राहतो. हा, आनंदपूर गावाचं नाव आहे ना, तर तसंच आम्ही वागतो. त्या गावाला तसंच ठेवतो आम्ही, गावाला आनंदात. मस्त आहे, एक नंबर आहे, मस्त आहे. पहा आता पहिले कल्याणी स्वयंपाक तर करतेच म्हणे. आणि तिकडे शांताबाई बी म्हणे मी बी करतो म्हणे, तिकडे इंदिराबाई बी म्हणे मी बी करतो म्हणे. नाही तर एका घरात राहून कोणी डब्बा आणत नाही, कोणी डब्बा देत नाही बा. भरती राहिले म्हणजे दवाखान्यात एका घरातले बी एका घरातल्यासाठी डब्बा आणून देत नाही बा. कोणी तर गावातले गावातले तरी मी डब्बा देतो करते. हो, कोणाचंही काही झालं आता. मागच्या वर्षी होय तर कधी होय तर त्या शांताबाईच्या पोराचा ऍक्सिडेंट झाला होता, तर ते इंदिराबाईच राहिली त्याच्यापाशी रातभर. तेच राहिली. मी मोठी माय होय म्हणे त्याची म्हणे, तेच राहिली त्याच्यापाशी रातभर. येईल माहितच नव्हतं काय झालं आणि काय नाही. तर तिनं सगळं सांभाळलं मग. आणि तिच्या सुनेची डिलिव्हरी झाली तेव्हा बी सगळे गेले, सगळे पाहते. आमच्या इथं तसंच आहे इथं. आणि ते बेबीबाई आहे ना, बेबीबाई राहते तिथं दवाखान्यात आहे आता संग. हो हो, काळे चष्मावाले बेबी आत्या. तर त्याच्या सुनीची बी डिलिव्हरी झाली तेव्हा मग कल्याणीनं केली. मग कल्याणी, ते इंदिरा आणि शांताबाई येईनच घरीच डिलिव्हरी केली तिची वाली. हा बापरे. हो, त्या इंदिराला बी थोडीशी जानकारी आहे, तिला समजते, शांताबाईला समजते. आणि कल्याणीचं आता नर्सिंगच आहे, कल्याणी तर सरच समजते. काय बापू, तसं गाव एकजुटीच आहे बा आमचं. मस्त गाव आहे, काही पाहणे लागत. कोणतेही सणावाराले हातोमी कामं करून घेते. गणपती राहो का नवरात्र राहो. एक नंबर आहे, चांगला. जेवण करा आता बाबा. पिंकीचे मामा जेवण करा आता. ते गोष्टी तर होतच राहते, जेवण बी करा गोष्टी बी करा. गोष्टीच करता तुम्ही, तर जेवण करतच नाही. ते भाजी किती थंडी होते ना. ते हो काय, बरं जेव्हा जाऊ बापू. हो, शांताबाई गेले ना, गेले. जेवण केलं आणि मग मी डब्बाही केला, बांधला आणि गेले जावई बापू घेऊन ना. हे इंदिराची गाडी नेली त्यानं. हो, असं काय म्हणे तो इंदिराची गाडी, इंदिराबाईची गाडी नेतो म्हणे. हा, नेली ना. होती रिकामी नाही म्हटलं. उद्याचे दिवस आहे, तर उद्याचे दिवस आम्ही या टप्प्याकडे चाललो जाऊ दोघे नंदा भाऊजा. त्याला तर काम पडली बिचाराने. चांगली अगत वगैरे दिली ना बांधून. म्हणणे नाही तर मी बनवतो म्हणू. तो म्हणे नाही, कल्याणी बनवतो म्हणे, बनवते म्हणे. हो, दिली ना चांगली अगं पगं दिली ना. 4 चौघापुरतं चांगलं बांधून दिलं मस्त. सांगे म्हणे जावई बापू मग मस्त आहे बटो म्हणे गावामध्ये म्हणे. ते इंदिराबाई बी म्हणे स्वयंपाक करतो, शांताबाई बी म्हणे स्वयंपाक करतो. मी असं गाव अजून नाही पाहिलं म्हणे. मस्त एका कुटुंबासारखे राहायचा म्हणे तुम्ही म्हणे, असे म्हणेत मग. आणि हा हो शांताबाई, कल्याणी सांगे बापा, पार्वती नाराज झाली म्हणे, पोरगी झाली. तो नरसानं पोरगी झाल्याबरोबर दाखवली म्हणे, पोरगी झाली सांगितलं म्हणे, इकडे मान करून टाकली म्हणे. अमाय हो काय, पिंकी बी बापा. मी तिला सांगितलं बाई झाली म्हटलं, लहानशी बाई आली म्हटलं. तर नाही मला दादाच पाहिजे होता. नाराज झाली बाई पोट्टी एवढीशी. काय नाराज व्हायची गरज आहे गड्या, ते बी पार्वती बी मॅथच आहे. पोरगीने पोरग काय भेदभाव करावं? जे ते भगवान दिलं ते स्वीकारावं आनंदानं. तू गंगा, तू बोलून राहिली, तुला इथं नातीन झाली होती तेव्हा तू इथं मार फुगली होती. आणि आम्ही समजावलं तुला तर मग चांगली मानली. मग आता तू गोष्ट सांगतो काय? काय हो करत? नाही बापा, माय तसं नाही. आराध्या झाली होती ना, मला नातीन झाली ना, तर मी बम खुश झाली होती, खूप खुश झाली होती. मी तर पेढे वाटली होती नातीन झाली तर. मी नाही नाराज झाले होते. मला दुसरी बी नातीन झाली असती ना, तर मी नाराज नाही झाली असती. आता देवानं मला नातू दिला तर मी काय करू? आता समजायला पाहिजे पार्वतीले, पोरगी काय ना पोरग काय म्हणून. आता येईन कणी ते तर समजावू तिले आपण जर असं म्हणून तिले जर नाराजगी दिसली तर. नाही वा, कोणती माय नाराज होती वा? एका टाइमला बाप नाराज होऊन जाईन, पण माय नाराज नाही होत. मायले पोरग असो का पोरगी असो, सेमच राहते. नाराजगी नसून झाली ते. आता डिलिव्हरी झाले उभे काही हसन काय ते? आता जराशी तोंड पाडल्यासारखी दिसत असन, आता दुखत असन, तर मग म्हणत असन का मग पाहिन बा. नाराजगिरात नसून झाली. कोणी पोरगी झाल्यावर कोणी माय नाराज नसते होत काहीतरी. मग पहिले कशी म्हणे, मी तर पाहिजे तो नव्हतं मुले, एकच पोरगी ठीक होती, दुसरी पोरगी झाली तर काय करून, अशी तशी करत होती ना. ते पाहिजे नव्हती म्हणे, ते गोष्ट अलग होतं. पण झाल्यावर आपल्या होत्यात पोरगी किंवा पोरगा आल्यावर पण ती माय खुश होते. पोरगी असो का पोरगा असो, काही नाराजगिरात नाही येते, नसन नाराजगिरा. थोडीशी तब्येत आता जेमतेम नरम गरम राहते म्हणून ते तशी उदास उदास दिसत असन. तसंच राहिलं पाहिजे बाबा, नाराजगिराज नाही झाली पाहिजे. पण आता उद्या सुट्टी होते तर चांगलं मस्त जंगी स्वागत करू तिच्या पोरीचं आपण. आता आपल्याशिवाय कोण आहे घरी? मस्त स्वागताची तयारी करू तिची. हो, करू ना. करू नाही तर काय, करू ना, मस्त स्वागत करू. पिंकीला कोण नाही आणलं संदीप? तिला आणायला पाहिजे होतं, राहिली असती इथं. आता ती एकटी रातभर कशी राहीन ते? म्हणू बाई तिले मी नाही म्हणे, मी नाही येत म्हणे, तुम्हीच जा म्हणे मामा, मी नाही येत म्हणे. रागानं अशी म्हणायला लागली बटी. मी इथंच थांबतो म्हणे शांता काकूच्या घरी म्हणे, तुम्हीच जा म्हणे.
अशी काऊन म्हणे बा ती तुम्हीच जा मी नाही येत काय माहित भाऊजी मी नाही येत म्हणे बा मी 2-2 वेळा म्हटलो तिला चाल बाई तर नाही म्हणे नाराज झाली असं ते तिला सांगितलं काय तर लहान बाई झाली म्हणून काही माहित नाही बा तिला माहित आहे का नाही माहित आहे तर मी काही नाही सांगितलो सांगितलं असं ना मी शांताला सांगितली सारेलेच माहिती आहे आता गावामध्ये पोरगी झाली म्हणून तर मी शांताला सांगितली शांताने तिला सांगितलं असं ना तिला माहित आहे बरोबर आहे मग नाराज झाली असं ती म्हणत राहे आई आपल्या घरी दादा येते मी त्याला राखी बांधन आई आपल्या घरी दादा येते मी त्याला राखी बांधन अशी करत राहिली 9 महिन्यापर्यंत अशीच करत राहिली आणि एका रक्षाबंधनला तर मार हट्टीपणानं मागच लागली होती मला दादा पाहिजे मला भाऊ पाहिजे मी कोणाला राखी बांधन मला भाऊ पाहिजे करून मागच लागली होती तर तिने वाटलं का आता दादाच येईन बा तर बाई आली तर म्हणून ते नाराज झाली ते म्हणून नाही आली ते असं असं आहे काय बोलत लेकराली समजते का एवढं हा पार्वती तुला तेवढी नाही समजत का तिच्या मनात काय भरवली दादा येते करून सांगायलाच काय पाहिजे लेकरायले असं असं आपण आता समजा का तिले मी काही नाही सांगितलं कौसा काकू मी काहीच नाही सांगितलं तेच म्हणे स्वतः आई आपल्या घरी दादा येते मला दादा पाहिजे मी हो म्हणून मग येते म्हणून हा काही टेन्शन घेऊ नका चिंता करू नका मी समजावतो तिले घरी गेलो म्हणजे मी बरोबर समजावतो चाल पार्वती आता तू इले आतापर्यंत पाजली नाही आता तू गरम गरम ते सोजी खाऊन घे आणि पाणी पिये आणि इले पाच बरं पहिले आता शांत आहे म्हणून काय कर शांत आहे म्हणून काय तिले पाजतही नाही काय तू हा घेतली नाही जवळ आतापर्यंत तिले मग आणि लल्लीन ते तुम्ही बाहेर गेल्या होत्या बेदवाई तेव्हा लल्ली ते केंग करायला लागली होती इले म्हटलं घेऊ जरासं लाव नाही म्हणे राहू द्या म्हणे लढते काय म्हणे लेकरू म्हणे आतापासूनच देऊ काय म्हणे घेतलंच नाही बाईने तशी लल्ल झाली चूप झाली बिचारी पोरगी पार्वती घे ना जवळ घे ना पाजणं तिला जरा घे देऊ का घे जरासं थोडीशी चुकूल करून तर तिने बरं वाटा आता पहिले सोजी खाऊन घेतो ना आणि मग घेतो तिने आता काही दूध येऊन जाईल का हो हो ते सोजी खाऊन घे पहिले थांब काढून देतो मी आणि मग तिले पाच चांगलं बसून ठीक आहे मी नाश्ता आणतो पार्वतीसाठी काय आणू कधी बाई कौसा काकू तीच नाश्ता नको आणू आता सीताराम आता रात्री बी किती पाठवलं होतं त्या मुन्नीनं 2-2 पोया आता भूकत नाही मले नाश्ता नाही करत मी आणि पार्वतीसाठी आणशील तर एक पपई घेऊन ये पपई खाऊन घेईन ते आणि चाय बिस्किट घेऊन ये बस दुसरं काही नको आणू ते बी भूक नाही बापा मी बी नाही करत नाश्ता आता सुट्टीच होते घरी तर जावं लागते आता तू जाई ना तू करून येऊन जाय नाश्ता आणि संदीपले तुम्ही दोघं 5:30 जा आणि करून घ्या नाश्ता आम्ही नाही करत बापा हिच्यासाठी घेऊन या चहा बिस्किट ती आता 12 वाजता होईन 12 वाजता डॉक्टर येईन तेव्हा सुट्टी होईन आणि घरी जाईपर्यंत 2 वाजताच आपल्याला मग तेव्हापर्यंत उपाशी राहण काय काही ना काही थोडं तर आणतो थोडं खाऊन घ्या जरासं पाणी पिवा पुरतो नाही नाही बा काहीच नाही का काहीच नाही चला सगळं सामान बांधून करा सगळं सामान चेक करून घ्या इकडे तिकडे पसरलं असं सगळं तर आणि चला झाली सुट्टी झाली सुट्टी आले काय रे डॉक्टर हा भाऊजी आले ना डॉक्टर बसले तरी कॅबिन मध्ये मी सीधा कॅबिन मध्येच गेलो तर नर्स आले सांगितलं त्यानं करून द्या म्हणे सुट्टी म्हणे सगळं बरोबर आहे म्हणे आणि मी फी भरून दिलो पैसे भरून दिलो झालं मोकळं आता एक वेळा पाहिजे नाही का मग डॉक्टर जावाच्या वेळेस हो येतो म्हणते एका घंट्यानं पाहिले तर तुम्ही काय भरणार ते भरून घ्या पोट काही राहिलं नाही पाहिजे मी आता पाहायला जातो मी आता पाहतो आणि तयारी करून ठेवा आणि येते मग डॉक्टर पाहिजे आणि चला मग तरी टाइम लागणच तरी मी पार्वतीसाठी घेऊन येतो चहा बिस्किट नाही बेबी हो घेऊन ये खाऊन घेईन ते एक पुडा आणि चहा घेऊन ये मला सांगितलंही नाही संदीप भरूनही दिले पैसे आता तुम्हाला काय सांगू भाऊजी दिले मी भरून होते माझ्याजवळ देऊन दिले चला तुम्ही चहा घेता काय तर चला मी तिकडे याटो पाहून घेतो बेबी बाई गावात फोन करून द्या ना सांगून द्या सुट्टी झाली म्हणून येऊनच राहिलो म्हणून 1-2 घंट्यात पोहोचतो म्हणून काय करायचं त्याला तर करतील त्या हो हो ठीक आहे मी भेद्रूलेच फोन लावतो तिला देतो सांगून पार्वती काही आहे काय काही दुखते खुपते काय आता सांगून दे बरं नाही आता काहीच नाही दुखत आता सगळं ठीक आहे आता आराम आहे ना पोटाला काही अजून काही प्रॉब्लेम आहे का ठीक आहे ना आता आराम आहे पोटाला आता काहीच प्रॉब्लेम नाही आता ठीक आहे बाळ कसं आहे बरोबर दूध वगैरे पिला ना बरोबर रात्र 2-2 तासानं आपण पाजायचं त्याला पितो ना बरोबर
हो, एक वेळा पेली फक्त बाई ते. तर मग डबल नाही पेली. काय बोलताय आजी? झाली तेव्हाची एकच वेळा पिली? हं? का रडली नाही का? शांतच आहे का? एकच वेळा पाजलं का तिला तुम्ही? हो, रडलीच नाही ते. शांतच आहे पोरगी, शांत आहे पोरगी. तरी जबरदस्तीनं तिले म्हणलं पाच पाच, तर जबरदस्तीनं पाजलं तिनं तिच्या आईनं. नाही ते म्हणे शांत आहे तर राहू द्या म्हणे, आता दूधच नाहीत म्हणे. आता मी म्हणली पाजव, चिक चिक तर येते. तर पाजलं. चुकुड चुकुड केलं बापा थोडा वेळ आणि अजून झोपली. नाही नाही, असं नाही करायचं. एवढा वेळ म्हणजे एकच वेळा पाजलं कसं काय हे? रोज दोन दोन तासानं पाजायचं बाळाला. झोपेत असला तर उठवायचं, उठवून पाजायचं त्याला. हो डॉक्टर साहेब, ठीक आहे. आता तसंच करा. चला ठीक आहे, सुट्टी झाली आहे. आता तुम्ही जाऊ शकता आणि काही असलं तर तुम्ही दाखवाले या. हो डॉक्टर साहेब, हो. काय हो पार्वती, 2-2 घंट्यानं पाजा लागते आणि तू जवळ नाही घेऊन राहिली पोरीले. जबरदस्तीनं रातच्यानं पाजलं म्हणून. नाही तर झोपली आमच्याच पाशी आहे, झाली तेव्हाची आमच्याच पाशी आहे. तू जवळ नाही घेऊन राहिली, पाजूनही नाही राहिली. मले नातू झाला ना तर रातभर पेत राहिला, तो रातभर पेत राहिला आणि लढत राहिला. ही पोरगी तर बिचारी शांत शांतच आहे. जेवढी शांत राहील तेवढी तू फायदा उचलशील का तिच्यावाला? हो ना, 2-2 घंट्यानं पाजत जाय हो. आता आम्ही आता दवाखान्यात आहे म्हणून, मग घरी गेल्यावर आम्ही राहणार नाही. तर अशी तिची खाव पिवायची अशी नको करजो. 2-2 घंट्यानं पाजायचं तिले दूध.